गोला ले लो, गोला ले लो, गोला 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 ले लो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. मित्रांनो, आत्ताच बर्फ फोडला आहे. आता मी आणि मम्मी तो कूलर मध्ये टाकणार आहे. हा, जोरात घेत, जोरात घेत. हा आणि याच्यात आता बर्फ टाकूया. काय आहे मम्मी, तुझ्यासाठी पप्पाने खास गिफ्ट आणलंय. सांग गिफ्ट काय असेल पप्पांनी आणलेलं. फिश. पण कोणतं फिश? तू बरोबर आन्सर केलं, पण कोणतं फिश असेल? आणि आहे पॉपलेट. मित्रांनो, आज आहे संडे आणि आज आपण फायनली क्रिकेट खेळायला जाणार आहे. म्हणजे मी आठवडाभर फक्त रविवारची वाट बघत असतो की रविवार कधी येतो आणि क्रिकेट खेळायला कधी जातो. तर मम्मी आता इथे मस्तपैकी संडे स्पेशल कांदा लिंबू आम्ही खाणार आहे. कांदा लिंबू खाणार आहे. काय आपल्याकडे जेवायला काय मम्मी दाखव जरा. हे असं का ठेवलं? आलं ते ओलं सुकलेलं होतं ना, त्याला ओलं केलं. आलं ते ओके. तर आपल्याकडे काय जेवायला मम्मी जरा सांग आपल्या पब्लिकला, आपल्या फॅमिलीला सांग जरा. माझ्या छोट्याच्या फॅमिलीला मी असं सांगते की मी आज जरा थोडंसं अर्धा पाऊण किलो मटण आणलं. हा. ओ भाई, मटणाचा रस्सा कसला घट्ट घट्ट गाडा गाडा. भाकरी. भाकऱ्या कुठे आहेत? ओ भाई, तांदळाच्या भाकऱ्या आणि मटण. कधी केलं भाई एवढं सगळं उठून सकाळ सकाळी? आरामात, उशिरा. कारण आपल्या घरात सगळेच उशिरा उठतात. हा, त्याच्यामुळे आपली काही मुलं शाळेत. तरी पण आता 1च वाजलाय. बरोबर झालं जेवण वेळेत. तरी वेळेत जेवण झालं माझं. मित्रांनो, मम्मी आहे ना नॉनव्हेज एवढं भारी बनवते ना. जर व्हेज कोणी बघत असेल ना तर सॉरी, पण मम्मीच्या हातचं नॉनव्हेज खायची मजा एक वेगळीच आहे. आणि आज रविवार असल्यामुळे जेवण एकदम भारी जाणार. नंतर जेवण झाल्यानंतर दुकानावर थोडं सामान देऊन लगेच आपण क्रिकेट खेळायला जाणार आहे. नंतर अजून मजा येणार आहे. तर हा एकदम संडे स्पेशल व्लॉग. मटन घेऊन येऊ. आणि त्यासोबत आपण पप्पांनी आणलेला पापलेट खाणार आहे. पापलेट. मित्रांनो, माझं आणि मम्मीचं मस्तपैकी आता जेवण झालंय. मम्मी पण इथं झोपली आहे आणि मी निघतो आता क्रिकेट खेळायला. तर आता मी खूप कन्फ्यूज आहे की कुठली जर्सी घालू. माझ्याकडे किती जर्सीज आहेत तुम्हाला दाखवतो, थांबा. तर मम्मीकडून 300 रुपये घेऊन उभं केलेलं साम्राज्य. 300 रुपये सगळ्या जर्सी या. हे बघा, या दोन तुम्हाला इंडियाची जर्सी आहे. ही मागच्या वर्षीची, ही या वर्षीची T20 वर्ल्ड कपची आहे. या इंडियाच्या जर्सीज आहेत माझ्याकडे. ओ वाई साहेब. त्याच्यानंतर ही आपली कुठली आहे? ही कुठली आहे? शोरमोसची. ही शोरमोसची आहे. त्यानंतर ही आमची श्री गणेश मित्र मंडळाची नवरात्रीची. त्याच्यानंतर ही माझी व्हॉलीबॉलची आहे. ही मला शेलारने स्पॉन्सर केलेली, शेलार डिझाईन्स स्पॉन्सर व्हिडिओ आहे. हे स्पॉन्सर टी शर्ट आहे ही वाली. त्यानंतर ही पण एक स्पॉन्सर टी शर्ट आहे. ही पण शेलारने मला दिलेली. हे बघा, शेलार डिझाईन्स. तर तुम्ही त्याच्याकडनं तुम्हाला जर टी शर्ट प्रिंटिंग करायची असेल तर शेलार डिझाईन्स पण तुम्ही करू शकता, आपल्या मित्राचं ते. त्यानंतर ही बल्लाळेश्वर पालखीला गेलेलो ना तिकडची जर्सी. ही बघा, ही फुल स्लीव्स. ठाण्याची मानाची पालखी. खूप मजा आलेली. ह्याचा व्लॉग पण आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा. त्याच्यानंतर आहे ती म्हणजे आपली सरळ कर ना मीला. तर आहे ती म्हणजे आपली खोपटचा राजा सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव. भाई, या टी शर्टनी जे क्षण बघितलेत ना, ते क्षण म्हणजे खतरनाक आहे. माझ्या आयुष्यातले सगळ्यात भारी क्षण या टी शर्टने बघितले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ही शोरमोसची टी शर्ट. त्यानंतर ही अजून एक जर्सी. ही मी स्वतः ही प्रिंट केली आहे जर्सी. माझ्याकडे अशा भरपूर जर्सीज आहेत यावाल्या. ड्रिबलिंग म्हणून मी चालू करणार होतो, त्याची ही जर्सी आहे. त्यानंतर ही नॉर्मल स्पोर्ट्स टी शर्ट आणि ही रिबॉकची नॉर्मल स्पोर्ट्स टी शर्ट. आणि फायनल 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 टी शर्ट मग मी ओपन करून दाखव. ये डॅशिंग कोपटचा राजा, द किंग, 9 थराचा मानकरी, ठाण्याचा गोविंदा, ठाण्याचा महाराजा, कोपटचा राजा. मित्रांनो, 69 वर्ष अभिमानाची. तेव्हा एवढ्या जर्सीज आहेत. तर मित्रांनो, आता मी क्रिकेट खेळायला फुल स्लीव घेऊन चाललो आहे. ही घालतो कारण बाहेर कसं ऊन खूप आहे ना, त्याच्यामुळे फुल स्लीव नाही, फुल स्लीव आहे ना, म्हणून ही घालतोय मी इंडियाची. चला मम्मी, प्लीज घड्या घालून ठेवा. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया.
मित्रांनो आता मी स्टेशनला आहे शोरमोरच्या आउटलेटला आणि हा बघा आपला सबस्क्रायबर भाई बघतो ना व्हिडिओ, हा आपला सबस्क्रायबर आहे. आता मी जरा सामान देऊन आता चाललोय परत आता खेळायला. चला सोबत नील आहे आता आणि मी नीलला बोललो की त्याचं आता 10th इयर चालू झालं आहे. तर त्याला बोललोय की जेवढ्या पण स्कूलमध्ये तुझ्या ॲक्टिव्हिटीज असतील ना भाई सगळ्यांमध्ये पार्टिसिपेट कर. काय बोललो त्यातच तुला मजा आहे, नंतर तुला आठवणीत राहतील फक्त गोष्टी. अच्छा हो करणार मी पार्टिसिपेट 100%. फायनली ग्राउंडवरती आलोय आणि ग्राउंडवरती ऊन बघा किती आहे, म्हणजे अजून कोणच ना आले मुलं. पण थोड्या वेळाने 4:30-5 वाजले की पूर्ण हा ग्राउंड भरून जातो पूर्ण मुलांनी. सर्व मुलं इथे पूर्ण खेळायला येतात, संपूर्ण ग्राउंड आहे ना भरून जातो. अजूनपर्यंत कोण नाही आलेलं आहे, पण ऊन खूप आहे डेंजर. आता हवा सुटली आहे ना, तर हवा सुटले तर जरा बरं पण वाटतंय ना नील. आता हवा सुटली तर जरा बरं वाटतंय. आता ऊन बघ असलाय खाली गारवा लागतोय. हा ना. आता थोडा वेळ आपण इकडे बसूया, अजून कोण पोरं आली नाही पब्लिक आपली, तर इकडे आपण थोडा वेळ बसूया. हर्षद आलेला आहे ऑलरेडी. ती मॅच आता आम्ही हारलेलो आहे आणि आता पाणी भरण्यासाठी चाललो इकडे. खूप वाईट वाटतंय. म्हणता नाही यार पुढे बॉल टाका आता प्लीज. भाई पण मुंबई इंडियन्सची टीम असून नसल्यासारखी रे इंडी. असं वाटत होतं की मुंबई आहे IPL मध्ये. थकला पैसे खरंच भाई, वाटोळा लावला टीमचा मुंबई इंडियन्सच्या. मित्रांनो पहिली मॅच हारलो पण नंतरच्या दोन्ही जिंकलो. खेळून झाले, आता आम्ही घरी चाललो सगळे. चला मित्रांनो आम्ही आता इकडे ज्यूस प्यायला आलोय. हे बघा आमचे अध्यक्ष आहेत, हे अध्यक्ष आता पैसे भरणार आहेत. मित्रांनो आपले मासे बघा ओ भाई 6. तर मित्रांनो आताच खेळून आलो, मस्तपैकी ज्यूस पिलाय आणि आता मस्तपैकी फ्रेश होतो मी. चला मित्रांनो मस्तपैकी आंघोळ केली आहे आणि आता मी फ्रेश होऊन बसलोय आणि मम्मी इकडे लसूण सोलते. हे पाण्यात का टाकले तुम्ही लसूण? तर ते पाकळ्या हे गवायला ओल्यावर भिजून साली जरा. हा का, मग व्यवस्थित निघतात का ते? विष्णू दादा बाहेर जाणार आहे. आता जाईल थोड्या वेळाने, मी आता बाहेरच चाललोय. ऐक ना माझ्यासाठी जरा सँडविच बघ ना जरा. सँडविच तिखट कसा? तिखट सँडविच आहे ना. तिखट. तर मम्मीसाठी येताना आता सँडविच आणायचं. आता मी बाहेर चाललोय फिरायला थोडं. हा ते गप्पी मागे तर बघ ना, एक तो पाण्याच्या तळ्याखालीच बसलाय. गप्पी वाला? हा रे मेलवाला ना. मित्रांनो हा बघा एक मेल आहे ना, तो एकदम खालीच बसलाय. काय विषय असेल याचा? निघायचं नाही ना. नाही जिवंत आहे. हा जिवंत आहे. तो थोडा आराम करतोय का मम्मी? सुकलं. खायला टाकलेलं का त्यांना? मी तर काहीच टाकलं नाही बाबा. खायला टाकलेलं तू? मी नाही टाकलं. हा मग मी टाकतो. सर्व माशांना आता खायला टाकलं मस्तपैकी. आता मी चाललो बाहेर आणि येताना मम्मीसाठी सलाड नाही सँडविच आणायचं. 8 कोणी आणतो लगेच. किती वाजले? 7:30 वाजले. 8:30 पर्यंत येतो. 7:45. मित्रांनो मी आता बाहेर चाललो. चला मित्रांनो कूलरचा आवाज खूप येतो. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत आता 1:30 वाजायला आला आहे. मग मी काय केलं, मी गेलेलो बाहेर, मग तिकडनं सँडविच आणला. मग तो सँडविच मम्मी आणि पप्पाला दिला, त्यांनी खाल्ला. त्यानंतर मी पूर्ण वेळ दुकानावर होतो. त्यानंतर घरी आलो आणि आता झोपतोय. मग झोपायच्या आधी आपल्याला उद्याचा जो ब्लॉग अपलोड होणार आहे तो एडिट करायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंतचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.